त्याकडनं प्रमोद शेडगे हा ना बॉक्सिंग चालू आहे. चला सामना सुरू होतोय. आहेत का दोन्ही संघाचे 12वे? सरावली संघ 12वा पाठवा. बारावा पाठवा. हा या दादा लवकर या. पहिला चेंडू टटवलाय, जाईल सरळ मिड विकेटच्या डोक्यावरनं. पाहूया 6 धावा. काय सुरुवात केलाय. सुशांत कणी एक जबरदस्त बॅटर म्हणून ओळखला जातोय. बघा कशा पद्धतीने ऑफ स्टंप वरती चेंडू होता. जबरदस्त पहिल्या चेंडूला प्रहार केलाय. सरळ चेंडू मिड विकेट मिडच्या डोक्यावर निघून गेला. 6 धावा. 38 धावावर जिंकण्याचं काम ह्या संघाने केलंय. चेंडू खेळलाय डीप लॉंग ऑफच्या रिझल्टला. चेंडूच्या पाठीमागे खेळाचं गुड फील्ड वर्क जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं गेलं. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. हा पंच थांबा, इथे चेक करतायत बाउंड्री. कोणत्या टीमचं नुकसान होऊ नये ही आयोजकांची मुख्य भूमिका ह्याच्या पाठीमागचं कारण आहे. वीस मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 60 षटकं टाकायची आहेत. 4 धावा चौकार. 15 मिनिटात 3 षटकं टाकायची आहेत, त्याची नोंद घ्या. अतिशय आयोजकांचं मुख्य निरीक्षण किती सुंदर बघायला मिळालं. पुन्हा एकदा जगदीश मार्गस्थ होतोय. ओ रायचं डेंगलवारी उंच पुरा खेळाडू सरळ चेंडू पडल्यानं गुडल्या स्पॉट भन्नाट वेगाने निघून जातोय. डॉट चेंडू तुम्हाला बघायला मिळतोय. 15 मिनिटात ही 3 षटकं तुम्हाला हाताळायची आहेत, कारण आताची सामने 4-4 षटकं केली गेलीत. पुढे जगदीश मार्गस्थ होत आहेत. सुशांत स्ट्राईकवरती जबरदस्त बॅटर्स म्हणून ओळखलं जात आहे. ऑफस्टॉनच्या खूपच बाहेर चेंडू गेल्यानंतर पंच खुणावत आहेत. दिस इज अ व्हाईट बॉल. अवंतर धावांची धावसंख्या 1 निवडते. 11 धावा या फलकावर लागल्या जातात. थर्डमॅन बघायला मिळते, गली बघायला मिळते, पॉईंट बघायला मिळते, एक्स्ट्रा कव्हर बघायला मिळते, लॉंग ऑन बघायला मिळते, मिड ऑन बघायला मिळते. अशा परिस्थितीवर आपण बघत आहात. पुन्हा एकदा मार्गस्थ होत आहेत. जगदीश समोर आहेत ते म्हणजे सुशांत किणी. काय फ्लो केलाय, सरळ रूम मध्ये चेंडू होता आणि जबरदस्त बॅटिंग बघायला मिळत. अगोदरच्या सामन्यामध्ये जेव्हा बॅटिंग करत असताना प्रमोदजी शेडगे समालोचन करत होते, ह्या खेळाडूबद्दल काही विशेष गोष्टी आम्ही आकलन केल्या आणि जबरदस्त बॅटिंग त्या पद्धतीने खेळत असताना आपण बघत असतो. एक परिपक्व फलंदाज म्हणून बघितलं. सुरुवातीच्या सामन्यामध्ये खेळाडू तेवढे नव्हते, पण आता बाकी संपूर्ण संघ आलाय आणि तो संपूर्ण संघ आल्यानंतर जो आत्मविश्वास असतो की मी जरी बाद झालो तरी माझ्या मागे दुसरे खेळाडू आहेत आणि तो जो एक जबाबदारीचा जो असतो ना ते पाहायला मिळतो. जबरदस्त बॅटिंग, काय प्रहार केला, जबरदस्त षटकार बघायला मिळतात. प्रॉपर टायमिंग, सुंदर एलिमिनेशन दिलं आणि या 6 धावांची धावसंख्या होती 17 धावा. बामटपाडा खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात केलंय. ओ यास, मला वाटतं आता पुढच्या वर्षी पंचांची गरज नाही, कारण आमच्याचकडे पंच तयार झालेत. पाठीमागे बसल्यानंतर चांगल्या पद्धतीचं आकलन तुम्हाला बघायला मिळते. बघता बघता सर्वजण शिकले. ज्यापर्यंत साहिल आमचं बघा, बघता बघता साहिलने काय केलं प्रमोद, आपल्या कॉमेंटेटरला बघितलंय, स्कोररला पकडलाय, पंचाला पकडलाय. गुड सर्जन म्हणून आपण विचार केला पाहिजे. साहिल पाटील जेवढं कौतुक करावं विश नेटच्या माध्यमातून, खरोखर एखाद्या गुणी बळाने खूप प्रगती केली तर आपलं कौतुक असायला पाहिजे. 18 धावा या फलकावर तुम्हाला बघायला मिळतात. 4-4. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. सुशांत 38 धावा केल्यानंतर या संघाने 6 झेल सोडले आणि 6 झेल सोडल्यानंतर देखील सामना विजय झाला. हे आपण बघितलं. संध्याकाळच्या रात्रीच्या सत्रामध्ये पहिला सामना जो बघत असताना सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण झालं, कारण खेळाडू होते नव्हते, पण त्या छोट्याशाने खेळाडू जे षटकार मारला होता त्याचं कौतुक करायला पाहिजे. लिटिल चॅम्प
सार्थक नावाचा बॅटर मनापासून मनापासून त्याचं कौतुक अफलातून काय बॅटरी षटकार मारत होता आणि त्या 6 धावा तुम्हाला खूप महत्वाच्या बघायला मिळाला. हाच तो खेळाडू हा नाही आहे ना तो हाच तो आहे सार्थकच आहे. यस हाच खेळाडू आतापर्यंत टी शर्ट बदललाय. काय अप्रतिम षटकार मारला होता अफलातून जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा जो हाताळताना चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जाईल का इथे चेंडू पोहोचतोय बघूया. डीप लॉंग रिझल्ट अप्रतिम झेल पकडला गेला आणि हा खेळाडू आहे अतिश नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळालाय. जबरदस्त कॅच घेतलाय आणि पहिल्या गडी तंबूत परततोय. आजी मायाई पाच पांडव बांधवाची गो आई माझी कोसमाई गावाची. आईले पाच पांडव घागडी. चला आदरणीय प्रभाकर पेठसाठी वीरेन शेठ आणि आमचे सरपंच साहेब प्रभाकर शेठ पाटील बघा काय क्रिकेटवर प्रेम करतो जेवढं कौतुक करावं ना. चला रुद्राने 2 षटकार मारले तर अमित पाटील त्यांचे मामा कोपर ह्यांच्याकडनं त्यांना बाकी 500 रुपयाचं बक्षीस आहे. चला चांदीप संघाचे कर्णधार आयोजकाशी संपर्क करा. हा काही फॉर्मॅलिटी आहे पूर्ण करायचे आहेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण बघितलं पहिलं षटक हाताळलं 18 धावा झाला. जबरदस्त बॅटिंग आपण करत असताना बघत आहात. मंगेश मनोहर कदम यांच्याकडनं देखील या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं. खरोखर धन्यवाद सर. असंच मदतीचा हात सदैव आमच्या या सत्तेच्या चषकाच्या माध्यमात बघूया. आपण बघत आहात हे दुसऱ्या राऊंडचे सामने 4-4 षटकाचं नाणेफेक जिंकली. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि भामटपडाला बॅटिंगला आमंत्रित केलंय. पहिलं षटक झाल्यानंतर 18 धावा, 1 गडी बाद झालाय. तुषार नावाचा फलंदाज अजून एक देखील चेंडू खेळला आणि रुद्रचा जर विचार केला तर पाहायला मिळते. जबरदस्त मॅच मैदानाच्या आत बघत आहात. खऱ्या अर्थाने आपण बघत आहात की ज्या पद्धतीने इथे सामने भरवले गेले एका वेगळ्या नियोजनाने आणि वेगळ्या आयोजनाने रसिक मायबाप प्रेक्षक काय सुंदर वॉच करतात यूट्यूबच्या माध्यमातून. असंख्य मॅसेज त्यांचे आपल्याला बघायला येतात. प्रत्येक खेळाचं कौतुक करतात, स्पर्धेचं कौतुक करतात, आयोजकाचं कौतुक करतात. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो उज्ज्वल. तुषार नावाचा खेळाडू बॅटिंग करायला बघतोय. उज्ज्वल अगोदरच्या सामन्यात भन्नाट गोलंदाजी केली होती. चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर कुतातोय. पंच खुणा होतात. दिस इज व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्या पुढे होत असताना जो आपण विचार केला 19 धावा या फलकावर लागल्या जात आहेत. दोन खूप दूरवरनं चेंडू खेळ त्याच्यामुळे प्रॉपर टायमिंग झाला. इथे बाकी गचाळ क्षेत्र खेळून आणि बघता बघता 2 धावा पूर्ण होतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावा कशा चोरायचं नाही शिकायला पाहिजे. एखादा मोठा फटका आला एका षटकात 6 त्या मिनिटात 5 चेंडूवर डबल सिंगल घेतल्यात म्हणजे 10-12 धावा तुम्ही बघू शकतात. 4 षटकात जरी सामना असला तरी 48-50 धावा झाल्या तर खूप मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतात. आणि ज्याप्रमाणे भामटपाड्याने सुरुवात केलाय ना 1.1 षटक हाताळला 21 धावा 15 मिनिटाच्या आत तुम्हाला 3 षटकं टाकायची आहेत. 8 मिनिटं अजून देखील बाकी आहेत. उज्ज्वल काय पंच केलाय बॅकफुटला जाऊन एका पायावर वजन दिलं आणि सुंदर समतोल आखत फक्त चेंडूला दिशा दिली. अप्रतिम बॅटिंग जबरदस्त चौकार तुषारच्या बॅटमधून पाहायला मिळतोय.
आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल, विठ्ठलवाडीचे कर्णधार आपण आयोजकाशी संपर्क करा. काही फॉर्मॅलिटी आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुनश्च मार्गस्थ होतो उज्ज्वल नावाचा गोलंदाज. यावेळेला बघा चेंडू हवेमध्ये आहे. कव्हरच्या खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचेल का? ओहो, अफलातून प्रयत्न केला होता पॉईंटच्या खेळाडूकडनं. मोक्याच्या क्षणी बोटाला चेंडू लागला आणि मोक्याच्या क्षणी निसटलं गेलं आणि अशा पद्धतीने जीवदान मिळतं. पण ज्या पद्धतीने त्यांनी अफर्ड केलं, प्रयत्न केला, जेवढं कौशल्य. कारण बघा भारतामध्ये आतापर्यंत कुठे नसतील नाईट मॅचमध्ये मला फास्ट ट्रॅकचे ऑरिजिनल गॉगल, उत्कृष्ट कॅच प्रत्येक सामन्याला पकडता देते गेलेत आणि म्हणूनच तर ही संपूर्ण जबरदस्त क्षेत्ररक्षण करण्याची कुवत तुम्हाला बघायला मिळते. आता मी विचार केला, जबरदस्त धावसंख्या उभी केल्या, 1.3 षटकं टाकलेत आणि भामटपणाने धावसंख्या केल्या 27. उज्ज्वल मार्गस्थ होत आहेत. पुन्हा बॅकफुटला गेलाय. यावेळेला बाकी शरीरापासून दूर खेळले. चेंडू सरळ डीप पॉईंटच्या दिशेला निघून जाईल का? एक खेळाडू पेडूच्या पाठीमागे कव्हरचा खेळ फील्ड अँड थ्रो करेपर्यंत 2 धाव बघायला मिळतात. यावेळेला फटका सजला. आपण प्रॉपर टायमिंग झालं का शरीरापासून खूप दूरवर तुम्ही खेळ खेळलात आणि म्हणून तो प्रॉपर टायमिंग झाला नाही. पण इथे 2 धाव बघायला मिळतात. 29 धावा. गुड बॅटिंग. बघूया कशा पद्धतीने धावा काढतायत. पुन्हा उज्ज्वल मार्गस्थ होते. प्रॉपर कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतो. पण इथे चेंडू क्षेत्ररक्षक आहे. ओ हो हो, काय चूक केलाय, काय चूक केलाय. नजरेला नजर देताना जणू काय एखादीला घाबरावं, कोण दिसते की हास्य म्हणावं आणि मला पटली ना पटली की घेऊन पळावं, तशा पे चेंडू बाकी निघून गेला. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय दादा. निश्चित ही क्लिप बघायला मिळेल. कारण आमचं विश नेटवर्कचा एमके जो आहे ना, एमके मोनित कडू, बिरबल आहे बिरबल, तो कुठे काय करेल उद्याच्या सकाळच्या क्षेत्रात बघत राहा तुम्ही. बघा कशा पण क्षेत्ररक्षण केल्या गेले चौकार बघायला मिळालं. धावसंख्या 4ने वाढून 33 धावा या फलकावर लागल्या जातात. पुनश्च मार्गस्थ होतो म्हणजे उज्ज्वल नावाचा गोलंदाज. ओ, जबरदस्त गोटीने. कारण पाठीमागे कोण नव्हता, जो थ्रो झाला असता तर 1 धाव बघायला मिळाली. पण ज्या पद्धतीने कव्हर केलं फॉलो थ्रू मध्ये, डायरेक्ट हिट केलं, गडी बाद होते. पण इथे धावा बाकी मजबूत झाल्या. 2 षटकामध्ये धावा किती भामट पडायच्या? 33 धावा. 4 षटकाचा सामना आपण बघणार आहोत. इथे 2 षटकात 33 धावा केल्यात. आणि बघा संपूर्ण संघ आल्यानंतर जो आत्मविश्वास असतो ना, 6ला घेऊन खेळणे, तिघांनीच बॅटिंग करणे मोठी जबाबदारी असते. आऊट झालं की नाही आऊट झालं, पण पूर्ण संघ असल्यानंतर आपण आपल्या जोमामध्ये खेळत असतो आणि त्याचा पुरेपूर फायदा भामटपणा संघ घेतोय. आता न्यू बॅटर जातोय. आई कोसमाई सपनात आली, जवळ येऊन काय म्हणाली. कोसमाई सपनात आली, जवळ येऊन काय म्हणाली. आई कोसमाई सपनात आली, जवळ येऊन काय म्हणाली. धन्यवाद. कारण कोसमाई आई खरोखर जागृत आहे. म्हणून देवी कोसमाई सपनात आली, प्रभाकर दादाला काय म्हणाली. देवी कोसमाई सपनात आली, प्रभाकर दादाला काय म्हणाली. देवी कोसमाई सपनात आली, प्रभाकर. चल जाऊया. 2 षटकात 33 धावा. जबरदस्त बॅटिंग भामटपणा संघाकडनं होताना बघत आहात. आता बाकी गोलंदाज तिसरे षटक घेतोय. 4.5 मिनिटं आहेत आणि 4.5 मिनिटांमध्ये तुम्हाला तिसरं षटक हाताळायचं आहे. अतिश ओ, नेक्स्ट टाइमला चेंडू गेल्यानंतर पाठीमागे गेले. पाठीमागे ग्राउंड करायचं होतं. स्क्वेअर लेगला आपण चेंडूची एज घेऊन चेंडू गेला मिडॉनच्या रिझल्टला. इथे बाकी धाव बाद. कॉलिंग झालं नाहीये. यस्तचं कॉलिंग झालं, चुकीचं बघितलं आपण. बिहाइंड होतं, बॅक साईडला बघितलं नाही की खेळवाडू चेंडूवर येतोय आणि अशा पद्धतीने धाव बाद होत आहेत. 1 धाव पूर्ण झाली, पण दुसरा धाव काढत असताना धावबाद होत आहेत. जबरदस्त क्षेत्ररक्षण, पिकअप अँड थ्रो, गुड गॅदरिंग. आणि इथे बघितलात खूप सुंदर पद्धतीने इथे बाकी विकेट जाते रनआउटचं. आणि अशा पद्धतीने धावसंख्या 1 निवड 34 धावा या फलकावर तुम्हाला बघायला मिळतात. जगदीश ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं तो गोलंदाज तुम्हाला बघायला मिळत, त्याच्याकडे क्षेत्ररक्षण झालं. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण विचार करतो बघायला मिळते. भामटपणा बनाव तुम्हाला सरावली. आता बाकी नवीन बॅटर गेलेत मैदानाच्या आतमध्ये. आदेश पुन्हा मार्गस्थ होतोय गोलंदाज. आतिश नावाचा हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय.
लो फुटा चेंडू होता, ड्राईव्ह करायचा चेंडू. इथे बाकी थोडंसं ओ हो इथे बाकी क्रिकेटच्या मैदानावर फुटबॉल बघायला मिळतंय. 3 धावा धावून घेतलाय. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. सुपर जेवढं कौतुक करावं या रनिंग बिटवीन द विकेटचं. थोडंसं फ्लम्बिंग झालं गलीच्या खेळाडूकडनं, त्यानंतर बाकी फ्लम्बिंग झालं थर्डमॅनचा खेळू खेळण्याकडनं आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला गेला 2 बॅटरने. या दरम्यान 3 धावा धावून घेतात आणि 37 धावा. अजून देखील या सामन्यातले 8 चेंडू बाकी 10 चेंडू बाकी आहेत. अतिशय माजगोर होते. समोर फलंदाज बघायला मिळतो म्हणजे आदेश पहिल्यांदा बाकी स्ट्राईकवर आलाय. चांगला ड्राईव्ह डायरेक्ट हिट बघायला मिळाले इकडे. एकच धाव बघायला मिळते. असा चेंडू हिट झाला ना का आमच्या लहानपणाची आठवण्याची की आम्ही हडी करायचो आणि 11 धावून मागायचो की नाही 11 मिळतात 11 मिळतात. नंतर बाकी रूल्स आले, प्रत्येकाला माहिती गेलं, मग यूट्यूब आले, घरोघरी टीव्ही आले आणि मग अनेकांना नियमाचं पालन करतात. पण पूर्वीच्या काळामध्ये असा चेंडू लागला की गावामध्ये मॅच ड्रॉ देखील व्हायच्या. 38 धावा. गुड बॅटिंग. भामटपाडा काय कौतुक करायला पाहिजे. जबरदस्त बॅटिंग आणि मनापासून त्यांना मिळालं. टॉस हरल्यानंतर त्यांना बॅटिंगच हवी होती आणि टॉस जिंकल्यासाठी बॅटिंग केली. त्याचं कारण मला सांगितलं की दादा मी पहिली मॅच 38 धावावर जिंकलोय. आता बाकी आमचा पूर्णचा संघ बघायला मिळतो. पुण्याच्या गोलंदाज अतिशय उंचपुरा नावाचा गोलंदाज पाहायला मिळतोय. शॉटमध्ये ताकद नाही आहे पण खेळाडूपर्यंत पोहोचेल का. ओ खराब थ्रो गॅदरिंग झालं नाहीये. थोडंसं ऑकवर्ड पुढे पडलात आणि अशा पद्धतीने 2 धावा तुम्हाला बघायला मिळतात. 2 धावांचा विचार केला 40 धावा फरकावर लागतात. जबरदस्त बॅटिंग करण्याचं काम करतात. मोठं तगडं आव्हान उभं करतील सरावली संघासमोर. अजून देखील या सामन्यातले 8 चेंडू येणे बाकी आहेत आणि या 8 चेंडू किती धावा करतात बघायचं. किती मोठं लक्ष समोरच्या संघासमोर उभं करतायत. एक जबरदस्त मोठी टुर्नामेंट. भरभरून लोक कौतुक करतात. अनेक फोन्स आम्हाला येतात, अनेक मेसेज येत आहेत. आता नुकतंच एक आपण अवधूत कामात खऱ्या अर्थाने आपण हिलेश भाऊ चौधरी शाखा प्रमुख सातपड यांनी सांगितलं की या स्पर्धेला आमच्या मनापासून शुभकामना द्या आणि खऱ्या अर्थाने आयोजन केलं आहे त्याचं कौतुक देखील करतायत. असे अनेक सातपाटीकरण देखील आम्हाला नुकतंच मेसेज केलं. ध्रुव सातपाटी आणि हिलेश भाऊचं मनापासून कौतुक. बॅटची एज घेऊन चेंडू गेलाय. शॉर्ट मिड विकेटच्या रिजनला गोलंदाज स्वतः फील्ड अँड थ्रो करत. एकच धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावांचा विचार केला धावसंख्या होती ते 41. 3 गडी बाद. अजून देखील या षटकात एक चेंडू आहे. 1.11 सेकंद बाकी आहेत म्हणजे परफेक्ट 15 मिनिटाच्या आत 3 षटकं टाकण्याचं काम करत आहात. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आज बघत आहात. खऱ्या अर्थाने कालच्या रात्रीतली ती आठवण झेल सुटला. 3 षटकार घरी जाईपर्यंत तोच विजय. सकाळी उठला का तोच विजय चर्चेचा बघायला मिळाला आर.के. डोंगरपाड संघाकडनं. ओ हो इथे काय बघायला मिळते. चेंडूच्या पाठीमागे पुनश्च 3 रिकून धावतो पण यावेळेला बाकी गलीच्या खेळाडूने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. ओके बघा आलेत पंच बघतायत. राकेश राऊत आमचे पंच निरीक्षण करतायत. बघूया पंच निरीक्षण करतात. योग्य निर्णय आपल्याकडे दिलं जाईल. जबरदस्त मॅच, सुंदर आयोजन, नियोजन, जेवढं कौतुक करावं या स्पर्धेचं. फेअर डिलिव्हरी. बघा चेंडू पडल्यानंतर कशा पद्धतीने निघून गेलाय. गुड डिसिजन, चांगलं निरीक्षण. एक धाव जी ते 22च्या रूपात अशा पद्धतीने 42 धावा 3 षटकं झालीत. आता बाकी शेवटचे आणि एक्झॅक्टली तुम्ही 15 मिनिटात हे 30 सेकंद उरलीत त्याच्या अगोदर तुम्ही टाकले गेले. बघा टायमर आल्यापासून जी शिस्त तुम्हाला बघायला मिळाली आणि या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक नियमावली आता पुढे ज्या गावागावात स्पर्धा होतील ना तिथे नियम बघायला मिळतील. खरोखरच कोसमाई म्हणा किंवा आमचं सत्यसाईबा चषक, सत्यसाई चषक याच्यातून अनेक गोष्टी आम्ही समालोचक देखील दुसऱ्या आयोजकांना सांगू शकतो की तिकडे कसं होतं. तुमचा एक डिसिजन चांगला की सर्कलच्या आत खेळाडू अशा तुम्ही जायला पाहिजे. गुड डिसिजन. इन करा जेणेकरून शिस्त चांगलं तुम्हाला ट्रॅकवर ड्रेस कोडवर बघायला मिळतो. टायमर लावा. वेळेवर तुम्ही सामने खेळू शकता. त्या षटकात पूर्ण करायचे आहेत. दॅट्स अ गुड डिसिजन. म्हणजे अशा अनेक गोष्टी या आयोजकाकडनं तमाम क्रीडा रसिकांना देखील शिकायला मिळतात. एवढं कौतुक करायला हवं आहे या निश्चित या टुर्नामेंटचं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे 3 षटकं हाताळली. 42 धावा झाल्यात. भामटपाड्याच्या शेवटच्या षटक घेऊन जातात विराज नावाचा गोलंदाज.
बघूया किती मोठी धावसंख्या उभी करतायत सरावली संघासमोर. त्याला घाई करा गोलंदाज, घाई करा. 3 षटकं 15 मिनिटात टाकून झाली म्हणून संपलं नाही. त्याच्या येणारे पूर्ण वेळ देखील आपण कामं करायची आहेत. अजून अनेक सामने आपल्याकडे बाकी आहेत. आमच्या आयोजकांना थोडंसं 2-4 तास झोपून द्या. सकाळी 8 वाजेपासून पुन्हा येतात मैदान. आज एखादा केस ड्रायर करायला मात्र तर ड्रायर मशीन वापरलं गेलं हे मैदानातली माती काढण्यासाठी. एज एज टेक्कन मोठी एज लागली, ते आवाज झाला आणि बिहाइंड म्हणजे यष्टिकेच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि गडी बाद. आदेश बाद झालाय. बघा चेंडू पडल्यानंतर कशा पद्धतीने थोडासा लेग स्टोला बाहेर निघालाय, स्लाइटली कट झाला. नवीन बॅटर तुम्हाला बघायला मिळतो प्रणय. ओके यस, यष्टी रक्षक प्रणय जबरदस्त कॅच घेतलाय. आता बाकी नवीन बॅटर जातोय. क्षमता आहे या बॅटरकडे, अगोदरच्या सामन्यात देखील बघितल्यात. एखाद्या जर विचार केला तर खूप मोठी धावसंख्या उभी केली. 2 बाउंड्री जरी आल्या तर 50 धावसंख्या ही खूप मोठी 4 षटकात तुम्हाला बघायला मिळेल. चला क्षेत्रक्षण सजवा. बॅटर येईपर्यंत आपण बघू शकता बॅटर निघाला, कोणत्या बॅटर आहे, कशा पाहिजे बॅटिंग करतो याची वित्तभूत माहिती तुम्ही वर्षानुवर्षे खेळत असतात. त्यामुळे तो बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला की तुम्ही क्षेत्रक्षण सजवू शकतात. न्यू बॅटर गौरव तुम्हाला बघायला मिळतोय. विराटने पहिल्याच चेंडूमध्ये गडी बाद केलाय. बघूया उर्वरित 5 चेंडू कशा पद्धतीने हाताळतायत, किती धावसंख्या समोर उभी करतायत भामटपाडा संघ. गुड बॉलिंग, जबरदस्त चेंडू, परफेक्ट लाईन लेन ब्लॉकमध्ये टिचून मारा केला. कोणत्याही पद्धतीची रूम घेण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला पण चेंडूचा संपर्कच झाला नाही आणि चेंडू सरळ निघून गेला यष्टिरकच्या हातामध्ये. डॉट चेंडू टाकला गेला. आतापर्यंत 2 चेंडू टाकले. पहिला चेंडू गडी बाद केलं, दुसऱ्या विकेट गेलो. बघू या षटकात कमबॅक करतात का, फक्त 2-4 धावा देऊन 45 आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करतात की कशा पद्धतीने प्रोजेक्ट करतो तुम्हाला बघायला मिळेल विजयासाठी. भामटपाडा आतापर्यंत विचार केला तर जबरदस्त बॅटिंग केली. 3.2 षटकं हाताळलीत आणि 42 धावा फलकावर लागल्यात. उर्वरित शेवटचे 4 चेंडू आणि या 4 चेंडूवर तुम्ही किती धावा करता आणि किती मोठे लक्ष उभं करतात सरावली संघासमोर. बघूया पुण्याच्या मार्गदर्शक होते गोलंदाज विराज. थर्डमॅन, गली, पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग हे खेळ तुम्हाला बाकी फिल्डिंगची रचना बघायला मिळते. बॅकफुटला गेलाय, कट केला. इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण, अप्रतिम. मोक्याच्या क्षणीमध्ये डाय मारून चेंडू जाण्यापेक्षा मी क्षेत्ररक्षण करतोय चुसलं, निवड केली आणि खरोखर एवढं कौतुक करावं या खेळाडूंचं. एका धावांची धावसंख्या तर 43. आतापर्यंत खूप चांगलं षटक हाताळलंय. 3 चेंडूमध्ये फक्त एकच धाव दिलाय आणि विराज नावाच्या गोलंदाजाने पकडून ठेवलाय. बघूया आता समोर तुम्हाला बघायला मोठं मॅन इन फॉर्म तुषार नावाचा बॅटर ज्याने 9 चेंडूमध्ये 20 धावा काढल्यात. ओ त्रिफळाची क्लीन बोल्ड होताना बघायला मिळालंय. काय भन्नाट गोलंदाजी टाकला. 4 चेंडूमध्ये 1 धाव देताना फक्त 2 गडी बाद केलेत. मी म्हटलं होतं ना कठीतरी कलाटणी मिळते. एखादं षटक असं होतं की तिथे आस्किंग रेट तुमचा कमी केला जातो. जिथे धावा तुम्ही काढतायत आणि त्या धावाची गती होती ती कमी केली गेली आणि खरोखर ज्या खेळाडूचं कौतुक करायला पाहिजे. पण या बॅटरचं कौतुक करायला पाहिजे. जबरदस्त बॅटिंग आपल्या संघासाठी केलंय. फेमस बॅटमनची बघा दांडीच उडवली. थँक्यू डीजे. गुलाबाच्या फुलापेक्षा मोगऱ्याला जास्त भाव असतो आणि मोगऱ्यापेक्षा चाफ्याच्या फुलाचा सुगंध जास्त दरवळतो ना, तसं या डीजेचं कौतुक करा तेवढं कमी. काय काय गीतं वाजवतो, जसं माहोल आहे ना त्या माहोलप्रमाणे तुम्ही गीतं वाजवा. थँक्यू सो मच. जेवढं तुमचं कौतुक. आणि प्रमोदजी शेडगे तुमचं मनापासून कौतुक की त्यांना तुम्ही इकडे आणलं आणि त्याच्यामुळे असलेला क्लास हा लोकांमध्ये दाखवण्याचं काम दिलं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. विराज नावाचा गोलंदाज अफलातून गोलंदाजी करतो. 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव दिल्यात, 2 गडी बाद केल्यात. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ओ इथे बाकी बॅकफुटला गेलाय, चेंडूला पूल केलाय. फायनलच्या रिझनला शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, निघून जाते बॉन्ड लाईनच्या बाहेर. 4 धावा. जबरदस्त आल्याला पहिल्याच चेंडू चौकार बघायला मिळतोय आणि धावसंख्या होते 47. चांगली धावसंख्या उभारताना आपण बघत आहोत भामटपाडाला. बघा कशा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, शफल झालं. शफल झालं चेंडूला खेळला गेलाय, पूल केला आणि पूल शॉट लागलाय तो डिच्युरस फाईन लेगच्या रिझनला. चेंडू 1 बाउन्स सीमापलीकडे. शेवटचा चेंडू या इनिंगचा तुम्हाला बघायला मिळतोय आणि समोर बॅटर बघायला मिळतो तुषार नावाचा बॅटर ज्याने पहिल्या चेंडू चौकार खेचलाय. इथे बाकी चेंडू जातो, चेंडूच्या पाठीमागे सेफ. इथून निघून जाईल का. 4 धावा. तुम्ही बाहेरून चेंडू अडवलात, खूप बाहेर गेला तो बाउंड्रीच्या बाहेर.
म्हणजे बोरीतून डायरेक्ट तुम्ही अंधेरीमध्ये गेलात आणि चेंडू उडवण्याचा प्रयत्न केलात. इथे 4 धावा, 4 धावांचा विचार केला, धावसंख्या होती ती 51 धावा झाल्यात. 52 धावा तुम्हाला सरावली संघाला विजयासाठी करायचं. जबरदस्त बॅटिंग सुरुवातीच्या आलेल्या फलंदाजापासून प्रत्येकाने चांगली बॅटिंग केली आणि 51 धावा झाल्या. जसा सामना सुरू होईल तसं ऐकूया एक गोड आवाज. टॉस आहे का रे? हा. म्हणजे कुठे गेला? कोणाचा टॉस येतो आता? एडवन आणि कोण आहे? चला नाणेफेकीसाठी यायचं. एडवन संघ या. फेक करूया. चला या दोन्ही कर्णधार आलेत. चला एडवन संघ आलेत का? या कर्णधार या. चला या एडवन संघ घाई करा. पाहुणे मंडळी येण्याच्या अगोदर आपण दोन्ही कॅप्टन यायला पाहिजेत. एक शिस्त आपण क्रिकेटमध्ये नेहमीच दाखवतो, कारण आदर करायचा आहे मोठ्या माणसांचं, हे लक्षात ठेवलं. पाहिली वेल प्लेड, खूप चांगलं सहकार्य केलं. या एडवन संघाचे कर्णधार बघायला मिळतात. आदरणीय दिलीप भगत साहेब आपल्या समोर आहेत. आई कोसमे आलाय. टॉस एडवन जिंकलेत. टॉस जिंकलाय, काय घेणार? क्षेत्ररक्षण करू. ओके, काही बदल आहेत की तोच संघ? कारण आपले संघ संपूर्ण संघ आज गावातले आलेत. 21चे 21, 22चे 22 खेळ तुमचे बघायला मिळतात. नाही, तो संघ खेळूया. किती एन्जॉय केलं या टुर्नामेंट विषयी काय म्हणाल? खरंच खेळायची ती इच्छा नव्हती, पण इथे येऊन बरं वाटलं की असा ग्राउंड बघायला भेटतोय. खरंच खूप इच्छा होती आम्हाला खेळा इथे. थँक्यू सो मच. आपण जर टॉस जिंकलं असतं काय घेतलं असतं? बॅटिंगच करणार होतो. किती धावा करण्याचा प्रयत्न कराल? 40+ जाण्याचा प्रयत्न. निश्चितच 40-45 धावा तुम्ही करू शकता. थँक्यू सो मच. जाऊया जिथे आता पुनश्च आपल्या समालोचक कक्षामध्ये एक आवाज, गोड आवाज बघायला मिळतात. एडवन संघ टॉस विन. हा ऐकूया एक गोड आवाज प्रमोदजी शेडगे यांचं. दीपकजी संकेत सरांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद आहे. फ्लड स्लाइट मध्ये या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन. सत्यसाई चषक खर्डी 2026. तुषार किनी जे नुकतेच आपण पाहिलं तर 2 चौकार ज्यांनी ठोकले होते, त्यासाठी 400 रुपयांचं कॅश प्राइज ओंकार पाटील चांदीप यांच्या माध्यमातून त्यांचे परममित्र आहेत सेकंड तुषार किनी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्यासाठी हे पारितोषिक. सध्या रोहित किनी गेल्या मॅच मध्ये गेम चेंजर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहायला मिळालं, आणि तोच खेळाडू आपण पाहू शकतात गोलंदाज सध्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. सपाटीकरण मैदान आणि अतिशय सुंदर मैदान जे नटलेलं आहे, त्यासाठी अथक परिश्रम आणि अथक मेहनत घेणारे संपूर्ण खार्डीकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नुकताच मी जो उल्लेख केला होता, आणि या व्यासपीठावर प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब या मॅचचा आनंद घेत असताना त्यांच्यासमोर दिलीपजी भगत साहेब आपल्याला पाहायला मिळतात. किरणजी पाटील साहेब विद्यमान सरपंच खार्डी डोलीव, सचिनजी पाटील साहेब पाहायला मिळत आहेत. जितूजी किनी, सागरजी पाटील, त्यानंतर हेमंतजी भगत या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या व्यासपीठावर मिस्टर जितेश पाटील असतील. या सर्वांचं करूया शब्द सुमनानीचं स्वागत आणि जाऊया मॅचच्या दिशेने. पहिलाच बॉल
ऑन साईटला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. एक मोठी टोटल पाहायला मिळते, परंतु बॅटल यावेळेला रंगेल का याकडे लक्ष असेल. दियांश 11 सरावली टीम 4 षटकांमध्ये टोटल जर आपण पाहिले तर टार्गेट सेट केलं गेलंय 52 धावा, म्हणजे प्रति षटकामागे 13 रनची सरासरी असणार आहे. प्रणय घरत आणि आकाश घरत हे दोन्हीही फलंदाज स्ट्रॉंग आहेत, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. यावेळेला पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. प्लस पॉइंट काय आहे तर रोहित किनीला माहिती आहे प्रणय घरतची बॅटिंग काय आहे, आकाश घरतची बॅटिंग काय आहे. कारण आग्री प्रीमियर लीग हे दोन्ही मात्र जर आपण पाहिलं तर तिन्ही खेळाडू खेळतात आणि त्यामुळे तो एक प्लस पॉइंट असतो, तो मात्र यावेळेला नोट केला जातो. आणि त्याच पद्धतीने रोहित किनी गोलंदाजी सध्या करताना पाहायला मिळत आहेत. गुड डिलिव्हरी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने गोलंदाजी करत असताना ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. चांगला हाईटचा परिपूर्ण फायदा उचलत असताना पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा टॉस झाला. वाह रोहित किनी, सुपर बॉलिंग, अतिशय चांगला टप्पा. आणि इथून जर आपण पाहिलं तर बॅटची एज घेत तिथे फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक जरूर प्रामाणिकपणा दाखवलाय असं म्हणायला हरकत नाहीये, कारण अपील सुद्धा झाली नव्हती. काय घडलं हे आपण पाहूया ऍक्शन रिप्लेमध्ये. यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल, हलकीशी बॅटची एज होती का? रोहित किनीला असं वाटलं की काहीच नाहीये. यावेळेला अपील सुद्धा केली नव्हती, परंतु एक चांगला प्रामाणिकपणा दाखवत असताना आपण पाहतात प्रणय घरत. तो स्वतःहून त्यांनी यावेळेला क्रीज सोडली आणि इथून जर आपण पाहिलं तर प्रणय घरत हेड्स ऑफ असेल. अशा वेळेला या खेळाडूंना खरोखरच ॲप्रिसिएट करायला हवं, कारण खरं बोलून आम्हाला चांगलं क्रिकेट खेळायचं आहे, खोटं बोलून आम्हाला मात्र जिंकायचं नाहीये हे दर्शवणारं मात्र प्रणय घरतला आपण पाहतायत. ग्रेट स्पोर्ट्समॅनशिप, स्पोर्ट्समॅन स्पिरिट बाय प्रणय घरत. 3 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 0-1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि नवीन फलंदाज आता जगदीश पाटील मॉर्कलला आपण पाहतायत. नम्रपणाचा खेळाडू, नेहमीच कधीही कोणत्याही खेळाडूला तो शिवीगाळ करणार नाही, उलट बोलणार नाही, अशा प्रकारचा खेळाडू मी सातत्याने पाहिलंय. पंचांचा आदर करणारा खेळाडू हे सातत्याने पाहिलंय. एक चांगला क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख महेंद्र भोईर यांच्या नेतृत्वाखाली चांगले खेळाडू आपल्याला सातत्याने पाहायला मिळाले. यावेळेला आल्या आल्या जगदीश पाटील मॉर्कलच्या बॅटमधून खणखणीत षटकार, 6 धावा. काय म्हणाली आई? प्रभाकर दादाला काय म्हणाली? अरे सांगा इथे कुणाचा सिंहाचा वाटा आहे का? सांगा इथे कुणाचा सिंहाचा वाटा आहे का? आई बाप देव देवता शिवाय जगी कोणी मोठा आहे? षटकार आलाय. यावेळेला ऑन साईडला मिस टायमिंग स्ट्रोक. जगदीश मॉर्कलच्या खेळीला पूर्णविराम. नितीन यावेळेला सांगतायत की परिपूर्ण डोळ्यावर जरूर लाईट्स आली होती, परंतु स्पष्ट दिसलं नाही. परंतु हातांची ओंजळ चांगली असल्यामुळे, जजमेंट चांगलं असल्यामुळे त्या ठिकाणी बॉल बरोबर ओंजळीत आला आणि ते फलंदाज बाद होताना पाहायला मिळतं. बॅक टू द डगआउट. जगदीश थांबले नाहीत, घाई केली. कोसमाई आईच्या कृपेनं आमच्या प्रभाकर दादाला कशाचा तोटा आहे का? कशाचा तोटा आहे? आई कोसमाई सपनात आली, जवळ येऊन काय म्हणाली? 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 आई कोसमाई वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 5 बॉलचा खेळ झालाय आणि इथे 2 विकेट्स रोहित किनीच्या नावावर पाहायला मिळत आहेत. 2 विकेट सफलता हाती लागल्या. सुपर बॉलिंग करत असताना लाईन अँड लेनचा राजा पाहायला मिळतोय रोहित किनी. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग. आणि नितीन किनीचं तेवढंच यावेळेला कौतुक करावं लागेल, का म्हणून वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून या टीमचा आहे. या टीमचा तो अभेद्य भिंत आहे. व्हाईट बॉलचा इशारा. राहुल घरत आपण पाहतायत. विरल नायर सर वळतायत. एक नंतर मेल
संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. 52 धावांचा पाठलाग करताना कदाचित प्रणय घरत आणि जगदीश पाटील थोडीशी घाई केली. पुन्हा एकदा राहुल घरत सुद्धा तेच करतोय. फिल्डर येत आहेत आणि कोणती चूक करणार नाहीये मिस्टर आदेश पाटील. बॅक टू द डगआउट. राहुल घरतला परतावं लागेल. गॉन. एक आदरणीय मंगेशजी मनोहर कदम यांच्याकडून 1,000 रुपये आर्थिक सहाय्य या स्पर्धेला. आदरणीय तुकारामजी केशव पाटील साहेब यांच्याकडून 5,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं खूप खूप ऋणी आहे. आपलं विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलं गेलंय. 7-3 सुशांत किनी. करणला आपण पाहतायत न्यू बॅटर या खेळाडूकडे सुद्धा खूप कॅलिबर आहे, परंतु आज संकटात संघ सापडलाय. या संकटातून त्याला मात्र वर काढायचं असेल तर इथे जिद्दीने चांगलं खेळावं लागेल. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 7-3. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज. पहिल्या षटकासाठी तुम्ही मिनिटे घेतली ती 6. आता इथे इक्वेशन जर आपण पाहिलं 18 बॉलमध्ये 45. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. आकाश गरजच्या सुद्धा खेळीला पूर्णविराम लागेल का? यस, कॉटन बोल्ड. सुशांत किनी कोणती मिस्टेक करणार नाहीये. गुड कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. स्वागत. सध्या आपण पाहिलं तर नामुष्की उडवली गेले आणि फलंदाज झटपट पटापट बाद होत असताना पाहायला मिळत आहेत. 7-4. कोणी फलंदाज तग लावून राहत नाहीयेत आणि त्याच बेनिफिट मात्र सध्या तरी आपण पाहिलं तर गोलंदाजाला मिळतं. रोहित किनीने चांगली गोलंदाजी केली आणि त्यानंतर सुशांत किनी सुद्धा त्याच्या पावलोपावली चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. कोण म्हणतं की फलंदाजांमध्ये भागीदारी व्हायला हवी, गोलंदाजींमध्ये सुद्धा भागीदारी व्हायला हवी आणि ती झाले. सध्या तरी आपण पाहिलं तर चांगला बॉल होता. पायावर जाऊन चेंडू आदळला. पंचांकडे हलकीशी अपील केली होती. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7-4. काही जखडवून ठेवलंय. पहिला सामना आपण पाहिलात अतिशय पिल्लर बीट टीम बरोबर खडतर प्रवास करून पहिल्या सामन्यात दुसऱ्या सामन्यात आता चांगला यावेळेला खेळ साकारत असताना पहिल्या सामन्यात काय झालं यापेक्षा आता आम्ही प्रेझेंट सामन्यामध्ये काय करणार आहोत हे त्यांनी दाखवून दिलंय. चांगला बॉल राईट झाला. या वेळेला टप्पा पडल्यानंतर वाह, सुशांत किनी सुपर डिलिव्हरी, मॅग्निफिसंट बॉलिंग. अचूक टप्प्यावर भेदक मारे सध्या तरी होताना पाहायला मिळतात. धारदार गोलंदाजी पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 7 थांबले. 15 बॉल आहेत. 15 बॉलमध्ये 45. प्रत्येक बॉल गणित 300च्या स्ट्राईक रेटने खेळावं लागेल. पुन्हा एकदा चांगला बॉल, तेवढाच वेग, भन्नाट नियंत्रण, लयबद्धता, एकाग्रता, अचूकता. काय गोलंदाजी केले आणि ज्या पद्धतीने बॉल डिलिव्हर्ड झाल्यानंतर आपण पाहिलं तर वेगाने बॉल जातो. ॲब्सोल्युटली सुपर्ब अँड अनबिलिव्हेबल. ग्रेट बॉलिंग. काही गोलंदाजीचं पृथ्थकरण पाहायला मिळतं. आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 बॉल हाताळलेत, एक सुद्धा धाव दिलेली नाहीये. अधून टाकण्याचा प्रयत्न केला. टप्पा पडल्यानंतर बॉल राईट झाला. विकेट मेडनोर येईल का
याकडे लक्ष असेल. सुशांत किनी टू वरुण. 4 बॉल सध्या त्यांनी फेस केलेत, एक सुद्धा धाव नाहीये. इथून ऑन साईडला विकेट मेडन ओव्हर या ठिकाणी येईल, कारण करण स्वतःकडे स्ट्राईक घेण्यासाठी मात्र यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि विकेट मेडन ओव्हर या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ झालाय, 7 धावा. कॉन्फिडन्स तर आहे करण या फलंदाजावर, स्वतःवर विश्वास, त्याने आत्मविश्वास दाखवलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7 ला 4. 12 बॉल आणि विजयासाठी 45 रन. धीरजी पाटील हे सुद्धा उपस्थित होताना पाहायला मिळतात, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. घेऊया एक छोटासा कौशिक डीजे ब्रेक. कोसमाई माता पावन झाली प्रभाकर शेट पाटलाला. आई कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला. आई कोसमाई चषक ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला. आई कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला. आई Thank you. कोसमाई चषक 7 ला 4. 2 षटकांच्या समाप्ती अखेर पुन्हा एकदा बॉल तयार. गौरव किनी, एक त्यांची खूबी राहिले की गोलंदाजी करताना ते कॅप परिधान करून गोलंदाजी करतात. ऑन साईडला लोअर फुल टॉस बॉल जरूर होता. एक नंतर मेल. चांगली फिल्डिंग नितीन किनीची. ग्राउंड फिल्डिंग ला जवाब पाहायला मिळते. फलंदाज बाद होताना पाहू शकतायत. मिस्टर वरुणला परतावं लागेल. सॅक्रिफाईस विकेट फेकले गेले. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्थिर राहिले आतापर्यंत 8 या धावसंख्येवर. फलंदाज बाद. विश नेटवर्क या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा. बेलवर हिट करायला विसरू नका आणि शेअर अँड लाईक करायला विसरू नका. सध्या आपण पाहिलं तर 8 रन झालेत. अतिश पाटील बॅटर मैदानाच्या आतमध्ये. जोगनजी पाटील साहेब यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. समालोचन कक्षेला मात्र त्यांनी भरभरून प्रेम दिलं आजच्या दिवसामध्ये. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. कलेवर मात्र त्यांनी जरूर प्रेम दाखवलं, त्याबद्दल आपल्या हृदयाच्या अंतकडापासून धन्यवाद आहे. ध्यानश 11 सरावली टीम सध्या 5 गडी बाद झालेत आणि चमूच्या आसऱ्याला जाऊन आराम करत असताना पाहायला मिळत आहेत. जगदीश मॉर्कल कदाचित एक षटकार आला होता, परंतु त्यानंतर तो थांबला असता विविध गोलंदाजाला जरूर खरपूस समाचार घेऊन धावा आल्या असत्या, परंतु तसं काही केलं नाही. यावेळेला ऑन साईडला फटका तर छान आहे. अतिशच्या बॅटमधून फटका तर फसतो यावेळेला आणि रोहित किनी सध्या बाउंड्री लाईन टच पाहायला मिळत आहेत. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. नऊ धावा आणि 6 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. ध्यानश 11 सरावली या टीमची. परिपूर्ण बॅकफुटला गेलाय संघ. गौरव किनी पुन्हा एकदा बॉलर तयार. त्यावेळेला सर बॅटचा वापर केला होता. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप केलंय. गुड बॉलिंग. खूप चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. 4 बॉलचा खेळ झालाय. गौरव किनीच्या हातखंडामधून 1च रन फक्त खर्च केले आणि 2 सफलता त्याच्या 1 सफलता हाती लागले. यावेळेला क्लीन बोल्ड. सुपर डिलिव्हरी. 7वा धक्का बसतोय ध्यानश 11 सरावली टीमला. बॅक टू द डगआउट. गॉन.
दाखवला, अचूक टप्प्यावर भेदक माऱ्या करत विकेट मिळवल्या आणि त्यानंतरचा प्रवास जर आपण पाहिला तर दोन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. सुशांत किनीने विकेट मेडनवर फेकलं. त्यानंतर आपण पाहिलं तर गोलंदाज गौरव किनी आला. गौरव किनीने सुद्धा 2 धावा देत जे विकेट्स मिळवल्या 2 अप्रतिम, ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग म्हणजे कॉन्ट्रीब्युशन केलंय. इट्स अ टेक टू मेक अ क्वारेल. एका हाताने कधीच टाळी वाजत नसते, त्यासाठी आपण पाहिलं तर कॉन्ट्रीब्युशन करावं लागतं. रोहित 1 षटक 7 धावा 3 विकेट. सुशांत 1 षटक 1 विकेट मेडनवर. गौरव 1 षटक 2 रन 2 विकेट आणि हेमंत आता सध्या गोलंदाजी मार्कवर येत आहेत. एक्स्ट्रा फक्त एकच धाव खर्च केले भामटपाडा टीमच्या गोलंदाजांनी. अगोदरच बॅटचा फेस क्लोज झाला होता. शेवटच्या एंड मोमेंटला बॉल जरूर लागला, परंतु इथे धाव घेण्यापासून वंचित राहत आहेत हेमंत पाटील. 40+ क्रिकेट हे सुद्धा अफलातून खेळतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. हळूहळू विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना संघ भामटपाडा, पहिला सामना असं वाटलं होतं की परिपूर्णता त्यांच्या हातातून जाईल, परंतु जी गोलंदाजी केली रोहित किनीने वाखाणणीजोगे पाहायला मिळाले. कौतुकास्पद आणि काबिले तारीफ. हुक केलं या बॉलला, फिल्डर दूर आहेत, परंतु इथे सिंगल डबलने काहीच इफेक्ट पडणार नाही आहे, कारण दियांश 11 सरावली टीमच्या बॅटरला सुद्धा माहिती आहे इथे फक्त आता आपल्याला फॉर्मॅलिटी दाखवायची आहे. संघाची धावसंख्या स्थिर राहिले. सत्यसाई खार्डी चषक आपण पाहताय 2026चं हे शानदार आयोजन आणि उद्याच्या दिवसात सुद्धा खूप चांगले संघ आपल्याला पाहायला मिळतील. थोड्याच वेळात साहिल पाटील आमच्यापर्यंत ती माहिती जरूर पोहोचवतील. सरळ बॅटचा वापर केलाय, फोर्स केलाय या बॉलला. सुशांत किनी पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर आतापर्यंत आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त फॉर्मॅलिटी बाकी राहिले. विजयाचा सुगंध दरवळत असताना संघ भामटपाडा या टीमच्या बाजूने 11 रन झालेत. ऑन साईडला फक्त चेंडूला खेळून काढले. हेमंत पाटील एक चांगले गोलंदाज आहेत. रबर बॉल क्रिकेट सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने खेळतात. सुरुची बीचच्या मैदानात जर आपण पाहिलं तर बेस्ट बॉलरचा किताब सुद्धा यंदाच्या हंगामामध्ये ज्याने पटकावला गेला होता महेश पागदर यांच्या संघामध्ये खेळत असताना. 12ला 7 पुन्हा एकदा बॉलर तयार. ऑन साईडला मोठा प्रहार जरूर केलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल का? गौरवने चांगली ट्राय केली होती, परंतु त्याला बीट केलंय आणि सरळ बॉल निघून जातोय षटकारासाठी. 6 धावा. एंटरप्राइजेस पुरस्कृत एंटरप्राइजेस पुरस्कृत हा क्रिकेटचा रणसंग्राम. शेवटचा बॉल आणि जवळजवळ विजयावर शिक्कामोर्तब करण्याच्या तयारीत. चांगला फटका करणने हा फटका मात्र सजवलाय, परंतु सुशांत किनीच्या हातामध्ये बॉल विसावलाय. गुड कॅच. आणि इथून जर आपण पाहिलं तर विजयावर शिक्कामोर्तब केलाय आणि दियांश 11 सरावली टीमला इथेच त्यांचा प्रवास या ठिकाणी थांबतो. सत्यसाई चषक खार्डी 2026 मध्ये आपल्याला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि अभिनंदन असेल. भामटपाडा टीम सध्या हा व्यासपीठ आपण पाहतायत. प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब सध्या मॅचचा आनंद घेत असताना मध्यरात्रीमध्ये सुद्धा आपण पाहू शकतायत. अतिशय म्हणजे क्रिकेटवर किती प्रेम आहे हे आपण सातत्याने जाणतायत. आणि त्याच नंतर दिलीपजी भगत साहेब नेहमीच मात्र प्रोत्साहन देणारं असं व्यक्तिमत्व. त्यांच्या समवेत किरणजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. विद्यमान सरपंच खार्डी डोलीव त्यांच्या